परंतु जो महत्त्वाचा विषय आहे की बाजूची जी भिंत आहे ती पडलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही जात महानगरपालिकेचं. मागे पाणी नव्हतं 2-3 दिवस, त्याच्याकडे लक्ष नाही जात. लाईटीचे खांबे बंद आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही जात. रस्ते खराब आहेत, याच्याकडे लक्ष नाही जात. आणि फक्त केवळ एक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे शेड बनवायला कशी काय परवानगी देते याचं मला अजब वाटतं. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के गोवंडी देवनार गांव शमशान भूमि में, और इस देवनार पाड़ा है और देवनार शमशान भूमि है, हिंदू शमशान भूमि, जहां पर हम इस वक्त मौजूद हैं। चलिए मैं कुछ तस्वीर दिखा दूँ हमारे पास की। ये बड़ी टावर बनाई गई है, इस टावर की तस्वीर आप CNU चैनल के माध्यम से देख रहे हैं। ये प्राइवेट बिल्डर का यहाँ पर बिल्डिंग बनाया जा रहा है। बिल्डर का माल नहीं बिक रहा है, यानी बिल्डर का फ्लैट नहीं बिक रहा है, इसलिए इस शमशान भूमि में बिल्डर कुछ ट्रस्ट को पैसा डोनेट कर इस पूरे शमशान भूमि को चमका रहे, यानी बना रहे हैं। किस तरह बना रहे, क्यों बना रहे हैं, ये सब पूरा मामला आपको थोड़ी समय में समझाएंगे क्या पूरा मामला है। लेकिन इस शमशान भूमि के अंदर ऐसे और भी बहुत सारे काम हैं जिसको करना बहुत ज़रूरी है, लेकिन बिल्डर का फ्लैट किस तरह बिक सके इसलिए यहाँ पर ये पूरी तरह से पतरा लगाया जा रहा है, यानी पतरे का सेट बैठाया जा रहा है, ताकि जो बिल्डिंग में रहने वाले लोग हैं यहाँ पर जब कोई गुजर जाता है, उनकी जब अंतिम संस्कार अंतिम विधि की जाती है, उनकी बॉडी जब यहाँ पर लाई जाती है, तो यहाँ पर जब बॉडी उतारी जाएगी तो बिल्डिंग के लोगों को वो दिखे नहीं, इसलिए यहाँ पर इस तरह के शेड लगाए जा रहे हैं। ये सब मसले पर राजू नगराले जी हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे पूरा मामला क्या है। पीछे की तस्वीर दिखाएंगे आपको कि वहाँ पर बाउंड्री वाल जो है पूरी तरह से कई सालों से गिरा हुआ है। सबसे पहले उस बाउंड्री वाल को बनाना ज़रूरी है, क्योंकि कई नशेड़ी इस शमशान भूमि के प्रांगण में आते हैं और वहाँ पर नशा करते हैं। ये मैं आपसे जानना चाहूँगा राजू नगराले जी कि आपने मुंबई महानगर पालिका को लिखित में कंप्लेन किया है, शिकायत की है, क्या पूरा मामला है, जरा हमें विस्तार समझाइए। स्मशानभूमी म्हणजे दुःखाचं ठिकाण असतं. इथे लोक मैत झाल्यानंतरच येतात, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या कामाला येत नाहीत. परंतु जर एखाद्याला चांगलंच काम करायचं असेल, हे जसं हे शेड टाकलं आहे, तर स्मशानभूमीचं फर्स्ट प्रायोरिटी असते. त्याच्यामध्ये असलेल्या सर्व लाईट, बाहेरून येणारा तो रस्ता तुम्ही बघाल, रस्ता पण एकदम खराब आहे. त्याच्यानंतर जी रेल्वे लाईन लगतची जी भिंत आहे ती पूर्ण पडलेली आहे. हे सगळं काम सोडून काही स्वार्थासाठी बिल्डरने जे त्यांचे रूम विकले जात नाहीत, अशी आम्हाला माहिती कळली की त्यांचे रूम विकले जात नाहीत, म्हणून त्यांनी एका संस्थेला हाताशी धरून इथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन इथे हे शेड टाकत आहे. त्याच्या विरोधात मी ही एक तक्रार दिलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही करताय चांगलं काम, उद्या एखाद्याला आणखीन एक जण येईल आणि तो बोलेल मला इथे स्वस्तामध्ये जे अंत्यविधीसाठी जी लाकडं जे काय सामान लागतं ते मी स्वस्तामध्ये विकतो किंवा कमी पैशात एकदम विकतो, मला इथे तुम्ही दुकान टाकून द्या. तर आपण महानगरपालिका त्याला परवानगी देईल का? नाही देणार, कारण की महानगरपालिकेचे काही नियम आहेत, काय अटी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना, एवढे ज्वलंत जे प्रश्न असताना या शेडला बांधायला केवळ आणि केवळ कुणाच्या तरी स्वार्थासाठी जर हा शेड बांधून देत असतील, त्याची किती चांगला फायदा लोकांना असू दे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही किंवा त्याच्याबद्दल वाईट नाही. परंतु जो महत्त्वाचा विषय आहे की बाजूची जी भिंत आहे ती पडलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही जात महानगरपालिकेचं. मागे पाणी नव्हतं 2-3 दिवस, त्याच्याकडे लक्ष नाही जात. लाईटीचे खांबे बंद आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही जात. रस्ते खराब आहेत, याच्याकडे लक्ष नाही जात. आणि फक्त केवळ एक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे शेड बनवायला कशी काय परवानगी देते याचं मला अजब वाटतं. आणि याच्या विरोधात मी आवाज उठवणार आहे. स्थानिक सर्व जनतेला घेऊन या संदर्भात आंदोलन छेडणार आहे. हे मैं जानना चाहूँगा कि सबसे अमीर मुंबई महानगर पालिका है, और मुंबई महानगर पालिका के पास खुद इस वक्त बहुत सारे पैसे हैं, फंड है। मुंबई महानगर पालिका ट्रस्ट से डोनेशन कब लेके काम कराने लगी, मतलब इतने बुरे दिन मुंबई महानगर पालिका के आ गए? अभी क्या सब गोलमाल चालू है, कुछ बोल नहीं सकते. परंतु एवढं सांगू इच्छितो की महानगरपालिकेला मग एकाच तुम्ही स्मशानभूमीला का असं शेडचं आच्छादन करताय? मुंबईतल्या जेवढ्या स्मशानभूमी आहेत त्याला करा ना. याचा अर्थ याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे. स्थानिक जे BMCचे अधिकारी असतील त्यांचा असेल किंवा उच्च अधिकारी असतील त्यांचा असेल,
त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोलबंगाल होत आहे. तर याचा स्थानिक लोकांचा याला सक्षम विरोध आहे. अच्छा, मैं जानना चाहूँगा कि यहाँ पे और भी काम है, हां उसके लिए आपने मांग किया है क्या? हां मी माझ्या पत्राद्वारे सांगितलेलं आहे की जे बाहेरचं जी भिंत तुटलेली आहे, साईड बाउंड्रीची जी भिंत रेल्वे लाईन लगतची, ती भिंत का नाही बनवून घेत. ती भिंत तुटलेली, त्याच्यावरच्या रॅलिंग आहेत त्या एकदम कुजलेल्या आहेत, त्या पण कधीतरी पडतील. तिथून नशेडी लोक येतात आतमध्ये, इथल्या कर्मचाऱ्यांना त्रास देतात. काही लाईटीचे खांब बंद आहेत, त्यामुळे बाजूच्या परिसरात अंधार असतो. आणि असे सगळे ज्वलंत प्रश्न असताना मात्र हे शेड बांधतात. अजब आहे. चलिए, मैं आपको बता दूं कि ये शमशान भूमि है। जब लोग आखिरी सांस लेते हैं और उनकी जब अंत विधि होती है इस शमशान भूमि में होती है, यहाँ के आसपास के जो लोग हैं। लेकिन कुछ बिल्डर के प्रोजेक्ट नहीं बिक रहे हैं या उनका फ्लैट सेल नहीं हो रहा है, उसके लिए इस तरह का काम किया जाए, ये ठीक नहीं है। हालांकि इसमें बहुत सारा यहाँ पर काम है, तो इसके साथ साथ उसे भी करना चाहिए। या मुंबई महानगर पालिका सबसे अमीर महानगर पालिका है, सबसे ज़्यादा फंड मुंबई महानगर पालिका के पास होती है, और मुंबई महानगर पालिका अभी किसी ट्रस्ट एनजीओ का सहारा लेकर काम करेगी, तो ये मुंबई महानगर पालिका के लिए सबसे बड़ा दुर्दैव विषय है। क्योंकि आप देख सकते हैं कि किस तरह यहाँ पर ये काम चल रहा है, इस शेड को बनाया जा रहा है। और यहाँ पर ठीक है, किसी ट्रस्ट के पास पैसा है या बिल्डर ने ट्रस्ट को पैसा डोनेट किया होगा, उसके बाद ट्रस्ट अपने पैसे से काम करा रही है। तो यहाँ पे और भी बहुत सारे ऐसी कमियां हैं, ऐसे बहुत सारे काम हैं जिसको करना बहुत ज़रूरी है। वो कुछ तस्वीर है, आपको हम दिखाएंगे, लेकिन राजू नगराले जी ने इसका आवाज़ उठाया है। और कुछ सूत्रों के हवाले ये भी पता चला है कि कुछ बड़े नेताओं का बिल्डर को आशीर्वाद है, जिसके लिए यह सब काम हो रहा है। खुद ऐसे बड़े नेता महानगर पालिका के अधिकारियों के पास गए थे और बिल्डर के लिए इस तरह एनजीओ के लिए रिक्वेस्ट करने के लिए गए थे, और इस काम को किया जाए या इस तरह के काम को परमिशन दिया जाए, इसलिए मुंबई महानगर पालिका ने परमिशन दिया है। लेकिन यहाँ पर और भी बहुत सारे काम हैं, उसके लिए भी नोटिस देना बहुत ज़रूरी है, वो काम को भी कराना ज़रूरी है। चलिए आगे तस्वीर आपको दिखाते हैं। शमशान भूमि की पीछे की तस्वीर में आपको दिखा दूँ कि किस तरह यहाँ का ये बाउंड्री वाल, मतलब ये आप देख सकते हैं कि ये इसका बाउंड्री वाल है यहाँ से, और ये बाउंड्री वाल यहाँ से होते हुए आगे जाके एंड होता है, लास्ट है। लेकिन ये बाउंड्री वाल पूरी तरह से गिर गया है। जब शमशान में इतना सारा फंड लग रहा है, मुंबई महानगर पालिका ने जब काम करने के लिए अनुमति दे ही दिया है, तो लगे हाथ ये भी करवा लेवे ना। जब ऐसे ट्रस्ट के बाद बहुत सारा पैसा है और ऐसे बिल्डर जब डोनेट कर रहे हैं ट्रस्ट को कि इस तरह के काम किए जाना चाहिए, तो ये भी कर लेना चाहिए, ताकि यहाँ से जो नशेड़ी है इस पटरी से उस तरफ से क्रॉस होके इस गटर के बाजू से नाला के बाजू से क्रॉस होके वो यहाँ पर आते हैं और यहाँ पर अपना अड्डा बनाते हैं, ताकि रात का समय होता है और रात का समय यहाँ पर सुनसान होता है, लाइट नहीं होती, क्योंकि आप लाइट का इलेक्ट्रिक पोल आप दे सकते हैं वो पूरी तरह से बंद है। तो ये काम करना बहुत ज़रूरी है, लेकिन उनको तो अपना माल बेचना है, अपना प्रोजेक्ट बेचना है, इसलिए पहला शेड लगवाना है। क्या कहेंगे, इस दीवार के लिए भी आपने कंप्लेंट किया है? हां, स्पेशली मी ह्या संरक्षण भिंती संदर्भात तक्रार केली होती. त्याच्यासोबतच पाठीमागे तुमच्या बघा, हे अंत्यविधी झाल्यानंतर काही विधी असतात, जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन विधी करतात, त्याच्यासाठी हे शेड असतं. हे शेड पण पूर्ण गळतं, हे शेड पण एकदम तुटायला आलं आहे. हे शेड आहे, ह्या लाईटीची खांब आहेत, हे आणि ही संरक्षण भिंत आहे, त्याच्यावर रेलिंग असेल, इकडची रेलिंग असेल, ही रेलिंग पण तुटलेली आहे. या सगळे एवढे ज्वलंत प्रश्न असताना महानगरपालिकेला अशी कशी दुर्बुद्धी सुचली की बरोबर ते वरतच त्यांच्याकडून करून घेतं. हे का नाही करून घेत? आमचं चांगल्या गोष्टीला समर्थन असतं, परंतु स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून जर कोण असं काही करत असेल तर त्याला आमचा 100% विरोधात असेल. याच्या अगोदर ह्या स्मशानभूमीचं माझ्या मते राज्य आपणच हे याच्याबद्दल आवाज उठवलेला आपण सोबत होऊन पाठीमागची जी रहिवाशांची इमारत आहे जे स्मशानभूमीत काम करतात ती पूर्ण तुटायला आलेली, ती देखील आपण आवाज उठवल्यानंतर ती आता नीटशी बनवायला घेतलेली आहे. हे जे काही रूम्स होतील ते गळत होते ते नीट करायला घेतलेले. मात्र ही संरक्षण भिंत अजूनही अद्यापही आहे तशाच आहे. मला वाटतं महानगरपालिकेचा फंड संपला आहे आणि म्हणून त्यांनी महानगरपालिकेने अशा कुठल्याही महानगरपालिका का फंड कैसे करे? मुंबई में तो बहुत सारे काम हो रहे हैं, बड़े बड़े प्रोजेक्ट पे काम हो रहे हैं, रोड पे, डिवाइडर पे, हर तरफ गार्डन लगाए जा रहे हैं. महाराष्ट्र के सीएम का पोस्टर लगा है मुंबई का विकास, तो फंड कहाँ कम है उनके पास?
विकास कुठला आहे भकास आहे. काय माहीत आहे का, संरक्षण भिंत एखाद्या स्मशानभूमी असू दे, शाळा असू दे, महानगरपालिकेच्या कोणत्याही अखत्यारीतल्या असू दे, त्याला ती संरक्षण भिंत तोडणं हे सुशोभीकरण करतायत. सुशोभीकरण करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की अशा ज्या संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत, जिथे लोकांच्या अत्यावश्यक सेवा गरजा कोणत्या आहेत त्या लक्षात ठेवून त्या पहिल्या पूर्ण करा, तर लोकांचा प्रतिसाद मिळेल. नाही तर लोकांचा या गोष्टीला विरोधच आहे. सूत्रों के हवाले ये भी मालूम पड़ा कि कुछ यहाँ शमशान में आत्माएं घूमती है, हाँ। इसीलिए यहाँ के लोगों को परेशान करती हैं और उनका माल बिक नहीं रहा है, बिल्डर का प्रोजेक्ट नहीं बिक रहा है, उनका फ्लैट नहीं बिक रहा है. क्या सही है? हा, काही लोकांची अंधश्रद्धा आहे की इथले भूतं उडून त्या बिल्डिंगमध्ये जातील आणि मग ते लोकांना त्रास होईल म्हणून कदाचित ते शेड टाकतायत. नाहीतर त्यांनी शेड वगैरे काय टाकलंच नसतं. जर त्यांना एवढंच मनापासून मदत करायची आहे तर ही दिवाळ बांधली असती, लाईट्या लावल्या असत्या, यायचा जो रस्ता आहे स्मशानभूमीकडे तो रस्ता चांगला केला असता. तिथे पाणी भरतं भरपूर वेळेला, सगळा चिखल वगैरे असतो, असं सगळं वातावरण असतं. मग ते सोडून तुम्ही आणि महाराष्ट्र शासन पण सुशोभीकरण सगळीकडे एवढा मोठा फंड आला आहे, तर अशा स्मशानभूमी बघा जिथे लोक फक्त दुःखाच्या वेळेला जातात. इतर कोणत्याही वेळेला कोणतरी स्मशानभूमी बघायला येत नाही किंवा ते सहज पण फिरायला येत नाही, कारण ही जागा दुःखाची आहे. मग अशा वेळेला लोक आल्यानंतर इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना होणारे जे त्रास असतील, त्यांना इथून जे नशेडी लोक येतात ते नशेडी लोक त्रास देतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हीच माझी महाराष्ट्र शासनाला, महानगरपालिकेच्या सगळ्या यांना या विनंती आहे. आणि त्याचबरोबर जे भूतं इथून त्यांची अंधश्रद्धा असेल की इथून भूतं उडून त्या बिल्डिंगमधल्या लोकांना त्रास होणार आहे, तर त्यांनाही जरा वैचारिक व्हा आणि डोकं सुदबुद्धी ठेवा आणि चांगल्या मनाने विचार करा आणि चांगलं करायचं बघा. नुसतंच एखादं स्वार्थासाठी नेत्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये. ते आता मी तर नाही बघितलं, असेल तर असेल, त्यांना लोक त्यांच्या वेळेला जागा दाखवून देतील. चलिए मैं आपको बता दूं कि अगर किसी एनजीओ यानी ट्रस्ट के पास बहुत सारा पैसा है और बिल्डर ने 2-4 करोड़ दिया भी है, तो जब इतना सारा काम कर रहे हैं तो थोड़ा ये भी कर दीजिए ताकि यहाँ पर जो रहने वाले सिक्योरिटी गार्ड हैं, यहाँ पर शमशान में रहने वाले जो कर्मचारी हैं, उनका सुरक्षा हो सकेगा. यहाँ से जो नशेड़ी अंदर एंट्री करते हैं, यहाँ पर अंदर जो आते हैं उनका आवागमन बंद हो जाएगा. तो इस तरह के और भी बहुत सारे काम हैं. सिर्फ आप पतरा मार रहे हैं कि आपका फ्लैट बिके, अगर किसी की बॉडी दिख रही है, अंतिम विधि होने जा रही है, उसे जलाया जा रहा है, तो वो नहीं दिखना चाहिए, इसलिए सिर्फ पतरा मारना है तो ये काम नहीं है. आपको काम करना है तो ये भी काम है, इसे भी करके दिखाइए. इस तरह की तस्वीर बार बार CNU चैनल के माध्यम से दिखाते रहेंगे आपको. अगर ये काम नहीं होगा तो दूसरी बार वापस इसका फॉलोअप लेंगे. मुंबई महानगर पालिका M वार्ड ईस्ट के कार्यालय में जाएंगे, वहाँ के अधिकारियों से पूछेंगे कि भाई आपने इतना अच्छा परमिशन दिया है काम करने के लिए, तो इस काम को कौन करेगा? अगर एनजीओ के पास उस काम के लिए फंड है तो ये काम कौन करेगा? तो इस तरह की तस्वीर आपको CNU चैनल के माध्यम से दिखाएंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, गोवंडी. परंतु जो महत्त्वाचा विषय आहे की बाजूची जी भिंत आहे ती पडलेली आहे, त्याच्याकडे लक्ष नाही जात महानगरपालिकेचं. मागे पाणी नव्हतं 2-3 दिवस, त्याच्याकडे लक्ष नाही जात. लाईटीचे खांबे बंद आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही जात. रस्ते खराब आहेत, याच्याकडे लक्ष नाही जात. आणि फक्त केवळ एक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे शेड बनवायला कशी काय परवानगी देते याचं मला अजब वाटतं. माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम, सायन्स सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.